ब्रेकनंतर बातमी नवी मुंबईतली आहे। नवी मुंबईतील स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा आहे। देहव्यापार केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे। 2 महिलांची सुटका आहे। बनावट ग्राहक पाठवून पोलिसांची कारवाई आहे। दोनही आरोपींना पोलीस कोठडी आहे। पुढील तपास सुरू आहे। IPL वर सट्टा लावणं महागात पडलंय। आरोपींना पनवेलमध्ये पोलिसांनी अटक केली आहे। सट्टा लावणाऱ्या 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे। धरणगावमध्ये चोरट्यांच्या टोळीचा धुडगूस आहे। 4 चोरट्यांच्या टोळीची दहशत आहे। चोरट्यांकडून महिलेचा पाठलाग करण्यात आलाय। पाठलाग करतानाचा थरार CCTVत कैद आहे। सातशे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। थिंक टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही बंद आहे। हिंजवडीच्या IT पार्क फेज 2 मधली कंपनी रातोरात बंद करण्यात आली आहे। कंपनीकडून देण्यात आलेल्या वेतनाचे चेकही बाउन्स आहेत। कर्मचाऱ्यांची हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार आहे। कंपनीच्या संचालकाविरोधात कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे। माझी पुन्हा एकदा राज्य सरकारला विनंती आहे की अशा सगळ्या स्कॅमर कन्सल्टंटची आपण एक लिस्ट बनवावी आणि खरंच या कंपन्यांमध्ये एवढी हायरिंगची कॅपॅसिटी आहे का? कारण का एखादी कंपनी 10 एम्प्लॉईज घेताना विचार करते, पण इथं हजार एम्प्लॉईज हे लोक घेऊन ठेवतात आणि यांच्याकडे कोणतेही प्रोजेक्ट्स नाहीयेत। त्यामुळे याच्यामध्ये पोलीस प्रशासनाने जे तत्परता दाखवलेली आहे आणि ताबडतोब तो गुन्हा नोंद केलेला आहे। आणि मी अशा सर्व एम्प्लॉईजला एक विनंती करतो की तुम्ही जर कुठं पैसे भरून IT मध्ये जॉब घेत असाल तर ते अजिबात करू नका आणि तातडीनं जवळच्या पोलीस स्टेशन असेल, लेबर ऑफिस असेल, जर तुम्ही कुठं पैसे भरले असतील आणि तुमची फसवणूक झाली असेल तर तुम्ही तातडीनं तक्रार करा। वळूया पुढल्या बातमीकडे। गुहागरमधील गोपाळगड किल्ल्यावर पर्यटकांना डांबून ठेवलंय। 2 आंबे उचलले म्हणून पर्यटकांना डांबून ठेवलं। या प्रकरणानंतर स्थानिक आणि दुर्गप्रेमी संघटना आक्रमक आहेत। स्वतःचा मालकी हक्क सांगत असतानाचा व्हिडिओ हा व्हायरल होतोय। खरं तर ही सोशल मीडियावरती एक चित्रफित गोपाळगडची खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होते की त्यामध्ये काही पर्यटकांनी इथे पडलेले आंबे उचलले आणि ते पडलेले आंबे उचलल्यानंतर त्यांना इथं डांबून ठेवण्यात आलं, त्यांना प्रतिकार केला। ही सर्वस्वी चुकीची भूमिका आहे आणि ही घटना मुळात निंदनीय आहे। आम्ही या घटनेचा निषेध करतो। ग्रामस्थ म्हणून आमचं हे इथं सांगणं आहे की बाबा हा गड आहे, हा राज्य शासनाच्या मालकीचा आहे, तर कुणीही याच्यावरती आपली मालकी हक्क गाजवू नये। हा किल्ला आजही शासनाच्या मालकीचा आहे, इथं कोणीही येऊ जाऊ शकतं। या किल्ल्यावरती काही पर्यटक आले होते आणि वाद झाला आणि त्या वादाच्यातनं माहिती मिळाली की हा किल्ला माझ्या मालकीचा आहे असं इथल्या ज्याच्या आंब्याची बाग आहे या किल्ल्यामध्ये त्याने सांगितलं। खरं गडकिल्ले हे कोणाच्या मालकीचेच नसतात, हे शासकीय मालकीचे असतात आणि या अशा जिवंत स्मारकांसाठी शासनाने लक्ष घालणं गरजेचं आहे की किल्ला विकत जाईपर्यंत शासन मग कुठे होत। ही माझी एकच विनंती आहे शासनाला की महाराजांची खरी जिवंत स्मारक गडकिल्ले आपण जपावीत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।